एकूणच स्थिती काय आपण पाहतोय ही दृश्य पहा। बीड मधल्या आष्टी परिसरातल्या काही गावांमध्ये अशी पाण्याची जणू नदीच या गावामध्ये अवतरली अशी स्थिती होती आणि टेरेसवरून या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नाशिकवरनं मिलिटरीच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन दुपारच्या सुमारास राबवण्यात आलं होतं। जवळपास 5 ते 6 गावांमध्ये ही स्थिती होती। एकूणच मराठवाड्यात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे। मराठवाड्यातल्या जवळपास 32 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्याला सातत्याने पावसाचा तडाखा बसतोय। याची कारणं नेमकी काय आहेत? हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यातल्या पावसाच्या पॅटर्नवर होतोय का? पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात पावसाचा हाहाकार। पाण्यासाठी आसुसलेला मराठवाडा भयग्रस्त का? दुष्काळी भागात सतत पूरस्थिती का? सहाशे 40 गावांना पुराचा फटका। 32 मंडळांमध्ये अतिवृष्टी। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। मराठवाड्यात पाऊस अक्षरशः वैरी बनून कोसळतोय। राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, पण महाराष्ट्रात पाऊस पुढचा आठवडाभर थैमान घालेल असा अंदाज आहे। कधी काळी पाण्यासाठी आसुसलेला मराठवाडा आता पावसाच्या परतीसाठी प्रार्थना करतोय। मराठवाड्यातील 32 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यात संभाजीनगर जिल्ह्यातील 10 मंडळांत, जालन्याच्या 5, बीड जिल्ह्यातील 7, लातूरच्या 7 आणि धाराशिव हिंगोलीच्या प्रत्येकी एका मंडळात तसंच नांदेडच्या 2 मंडळांमध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली आहे। मराठवाड्यात 19 तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या 100%पेक्षा अधिक पाऊस झालाय। मराठवाड्यातील जायकवाडी, मांजरा, सिद्धेश्वर, पैनगंगा, निम्नमानात या प्रमुख धरणांचा पाणीसाठा 100% झालाय। धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी, पैनगंगा, मांजरी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। एकूणच मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची अवस्था फारच बिकट झाली आहे। पण मराठवाड्यावर आलेल्या या पाणी संकटावर हवामान तज्ञांचं मत काय आहे पाहूया। अशा घटना आपण मागे गेल्या वर्षी पाहिल्या तर काही भागामध्ये झालेल्या आहेत आणि दरवर्षी मान्सूनमध्ये कुठं होतात। परंतु कसं आहे की याचं स्वरूप यावर्षी प्रचंड प्रमाणात बहुतांश जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वांना त्याचा अनुभव आल्यामुळे याची चर्चा आणि याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आपण आज चर्चा करत आहोत। आता मान्सूनमध्ये क्लाउड बर्स्ट होण्याचे कारण भरपूर आहेत। आपल्याला माहिती आहे की काही पूरक कंडिशन होत्या की जे भरपूर बाष्प होतं, लो प्रेशर सिस्टीम असेल किंवा तुमचा ट्रफ होता मान्सूनचा, ह्या 2-3 गोष्टी त्याला हे होत्या की पूरक होत्या की हेवी तुमचं अमाऊंट जे कमी कालावधीमध्ये म्हणा जास्त पाऊस पडत होता। आणि आता सध्याची परिस्थिती बघितली, आज 15 सप्टेंबर आहे, तर आता सायक्लोनिक ॲक्टिव्हिटी जी आहे आणि जे लो प्रेशर सिस्टीम आहे ॲक्टिव्ह, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अपर एअर सायक्लोनिक सिस्टीम बघितली तर आज पण असं दिसतंय की जवळपास 2-3 आज आणि उद्या 2 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे मराठवाड्यामध्ये आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये अजून हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा सरासरी 99% पाऊस झालाय। गेल्या काही वर्षात पावसाचं वाढतं प्रमाण पाहता हवामान बदलाचा मोठा फटका मराठवाड्याला बसतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।